नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंबा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जसं लास्ट ब्लॉगमध्ये मी बोललेले की समीरने पुस्तक आणलेलं आहे, तर ते पुस्तक मी वाचायला घेतलंय। बऱ्यापैकी वाचायचं प्लॅनिंग इतिहास वाचित असतात त्यात दिसणारे शिवाजींचे रूप पाहून थक्क व्हायला होते। इतकं अष्टपैलू अष्टावधानी संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही। आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परमसहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टी असणारा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे नाही। मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांनी देखील घडणाऱ्या या पुरुषाचे दर्शन मन भारावून टाकते। शिवाजी धार्मिक होता, धर्मभोळा नव्हता, व्यवहारी होता, पण देहशून्य नव्हता। श्रींच्या राज्यांचे स्वप्न पाहणारा स्वप्नाळू आणि ते स्वप्न वास्तव्यात उतरवणारा कठोर वास्तववादी हे त्यांचे स्वरूप होते। विजयनगरासारखी हिंदू साम्राज्य वैभवाच्या ऐन शिखरावर असता। जसं मी म्हटलेलं की आमच्याकडे एक माणूस छान चिकन बनवतो, तर आमच्याकडे चिकन बनलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे खूप टेस्टी बनलेलं असणार आहे। टेस्टी बनलं असेल, आमच्याकडे प्रॉब्लेम आहे, टेस्टी बनलेलं असेल तर कमी बनतं, तर मग त्याच्यावरनं पण आमचं होतं टेस्टी बनवलं आहे आणि कमी बनवलं आहे म्हणून पण आमची थोडी फायटिंग होते, कारण की आम्हाला टेस्टी बनलं तर कमी पडतं ना। सो आवर फेवरेट चिकन आणि दिसतंय पण छान, टेस्टी तर असणारच आहे आणि दिसायला पण छान आहे, पण रसा पण खूप आहे। हां, चुका नाही बनवलाय, जसा देणे बनवतो तसा ठीक आहे। आणि आज मी जिरा राईस बनवलाय, जिरा राईस आणि भाकरी, आमचं संध्याकाळचा आयटम भाकरी। सकाळी 5:45 झालेलं आणि बाहेर मस्त वातावरण होतं, सो दरवाजा खोलून मी थोडंसं शूट करून घेतलेलं। छान थंडी पडली आणि थोडा अंधार, आणि मग थोडं मी बाहेर आली राऊंड मारून आणि मग टिफिन बनवायला घेतला। सो टिफिनमध्ये आज होतं बटाट्याची भाजी आणि चपाती, सो मी त्याच्या तयारीला लागलेली होती आणि चालू आहे डेली रुटीन। आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघूया अजून काय काय आमच्या दिवसात होतं आहे। हॅलो एव्हरीवन, शुभ सकाळ। आज आहे शनिवार आणि इट्स अ वीकेंड, उद्या संडे। सो आज ऑफिसला जायला थोडं एक्सायटेड आहे, कारण उद्या सुट्टी आहे। सो लेट्स गो टू ऑफिस अँड आपण ऑफिस संपल्यानंतर भेटूया। मी ऑफिसला जाताना नॉर्मली तर असं लिपस्टिक वगैरे लावून जात नाही, तेव्हा मी वॅसलीन लावते आणि मी ऑफिसमध्ये गेलं की थोडंसं रेडी होते, असं थोडं प्रेझेंटेबल होतं। याला हार्डली 10 मिनटं लागतात आपल्याला, पण त्या 10 मिनटांनी आपला पूर्ण डे व्यवस्थित जातो। जेव्हा आपण प्रेझेंटेबल दिसतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो। ऑफिस आज संपलेले आहेत आणि आपण निवांत विकेंडच्या मूडमध्ये आहोत। सो बघूया, विकेंडसाठी प्लॅन केला आहे छोट्या छोट्या गोष्टी, काय होतं आहे काय नाही बघूया। जर का लेट उठलो तर सगळेच प्लॅन राहिले तिकडेच, जर लवकर उठलो तर होतील। आणि संडे ऑलमोस्ट असं होतं की लेट उठतो, त्याच्यामुळे अर्धा संडे तर उठण्यातच जातो आणि मग नाश्ता आणि जेवण ह्या सगळ्यात जातो। पण बघूया, आता मी ठरवलं आहे की लवकर उठूया, ॲटलिस्ट 8 वाजेपर्यंत तरी, आणि मग थोडं रुटीन चालू करूया। असं संडे असं झोपण्यात गेला असं नाही वाटणार, पण बघूया, लेट्स सी काय काय होतं आहे, ठरवल्याप्रमाणे होतं आहे की नाही, की झोपूनच राहते, बघूया। सो बॅक फ्रॉम ऑफिस। काय हॅलो, थोड्याशा गप्पा मारूया। आजकाल काय होतं आहे की आपण यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकते, पहिला सगळ्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत होते,
आणि शॉर्ट्स पण चांगले व्हायरल जात होते. म्हणजे व्हायरल म्हणजे 2000, 3000, 4000, 5000, 20000 वगैरे असे पण गेलेले आहेत. पण आजकाल काय होतं आहे की शॉर्ट्स पण होत नाही आहेत. म्हणजे यूट्यूब ॲटलिस्ट जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत पण पोचत नाही आहे. आणि कारण की ऑलमोस्ट आता माझे 350 सबस्क्रायबर आहेत, तर ॲटलिस्ट 350 तर व्ह्यू आले पाहिजे. चल तेवढे सबस्क्रायबर नसतील बघा, 100-200 व्ह्यूज यायला पण टाईम लागतो आहे. म्हणजे आता काय होतं आहे, नवीन आता पहिला तर व्ह्यूजच येत नव्हते, 100 वगैरे व्ह्यू येत होते म्हणजे 2-3 दिवसापूर्वी. आता असं होतं आहे की मी आज व्हिडिओ टाकला तर मग उद्या त्याच्यावरती शॉर्ट्सवरती 400-500 व्ह्यूज येणार. आणि असं का होतं आहे काय कळत नाही आहे. आणि मी पण 1-2 यूट्यूबर कॉन्टेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ बघते, तर त्यांचं पण तेच म्हणणं आहे की म्हणजे व्हिडिओ लाईक यूट्यूब कोणाला दाखवत नाही आहे, प्रमोट करत नाही. तर काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला पण नाही माहिती, किंवा अल्गोरिदमचा प्रॉब्लेम असतो यूट्यूबच्या. म्हणजे वेगळ्या टाईपचे व्हिडिओ चालत असतात, कधी म्हणजे टाईप असतात, कधी डेली ब्लॉग्सचे चालतात, तर कधी एज्युकेशनल चालतात. आता सध्या तर व्हिडिओ म्हणजे प्रमोटच केले जात नाही. सो यूट्यूबचं ठीक आहे, पण आपण आपल्या माणसांचे व्हिडिओ बघून त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं मला तर वाटतं आहे. कारण की आता मी पण बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटरचे व्हिडिओ बघते आणि मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सचेच बघते आहे. जसे की उर्मिला निंबाळकर आहे, परत प्रियंका प्रकाश, नवेंचल वर्ल्ड, अजून प्रियंका प्रकाश महाजनचा भाऊ दीपक महाजन, त्यांचे पण व्हिडिओ होते. एक पॉझिटिव्हिटी आणि खरंच चांगले कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ते. पण त्यांचे पण व्हिडिओ म्हणजे मी दीपक महाजनच्या व्हिडिओमध्ये बघितलं की तो पण बोलत होता की अल्गोरिदमचा प्रॉब्लेम आहे वगैरे, व्हिडिओ शेअर होत नाही आहे. सो ठीक आहे, आता यूट्यूब काय दाखवतं आहे नाही दाखवतं आहे ते त्यांचं. पण आपण आपल्या आहेत, आपण ज्यांना सबस्क्राईब केलं आहे त्यांचे व्हिडिओ बघून त्यांना सपोर्ट करावा असं मला तरी वाटतं. सो सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.